की डबा संपवा, संपवलंच पाहिजे, ताटातलं संपवा. आणि मग ते आवडत नसतं, मग मुलं वॅक वॅक करत ते खातात आणि पाणी पितात आणि खूप लांबपर्यंत नावडी निर्माण होतात मुलांच्या मनात. हम्म. अर्थात हा बॅलन्स पण असतो की अन्न वाया घालवू नका, ही आपल्याकडचे प्रचंड मोठे हो. संस्कार असतात, ते आहे. आणि दुसरं की ह्याच्यामध्ये न्यूट्रिशनचा कसा बॅलन्स करायचा, हा हा पण एक प्रश्न असतो की ठीक आहे, मुलं सिलेक्टिव्ह खाणार, पण त्याच्यातून मुलांना न्यूट्रिशन पण पुरेसं गेलं पाहिजे. असं नाही की मुलं सिलेक्टिव्ह खाणार म्हणून सिलेक्टिव्हच त्यांना द्यायचं. एक्सप्लोरेशन ऑफकोर्स राहायचं, पण न्यूट्रिशन कसं बॅलन्स करायचं त्याच्यासाठी तुम्ही काय सांगता, सजेस्ट करता? सो आमचा रेफरन्स ऑब्जेक्ट म्हणजे माय प्लेट. सो मुलांना जे माहिती नाहीये ते आपल्याला माहिती आहे. पण आपल्याला काय माहितीये? तर आपल्याला माहितीये की 5 फूड ग्रुप्स आपल्या आहारात टू पाहिजेत. मेक शुअर न्यूट्रिशन इज गोइंग वेल. ही सगळी तत्व आपल्या भारतीय डाएटमध्ये कशी आणता येतील ह्याविषयी सविस्तर गप्पा मारू पुढच्या भागात.